ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 6 आणि 7. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगैः च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. शब्दार्थ. 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक तसेच स्वयंभूव इत्यादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. जो पुरुष माझ्या या परमैश्वर्य रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. भावार्थ. प्राचीन काळी समाजाच्या जडणघडणीत ज्यांचे अमूल्य योगदान आहे त्यांना आपण ऋषी म्हणून ओळखतो. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी ऋषी स्मरण या पुस्तकात ऋषींनी केलेल्या कार्याचा अतिशय विज्ञानधिष्ठित मागोवा घेतला आहे. हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. स्वाध्याय परिवारातील कोणाकडे असू शकेल. भारतीयांचे कुळ ऋषींच्या नावावरून ओळखले जाते. त्याला आपण गोत्र म्हणतो. हे आपले पूर्वज आहेत. प्रत्येक शाखेचे विशिष्ट योगदान आहे. आपल्या संस्कृतीत ज्ञान आणि तपाच्या आधारे पदवी दिली जात असे. त्या पदवीला अर्थ आहे. तप करणारे तपस्वी, व्रत करणारे मुनी, ज्ञान मिळवणारे ऋषी म्हटले जाते. जे ऋषी अतिशय ज्ञानसंपन्न होते त्यांना महर्षी म्हटले जाई. जे आचार विचार आहाराने संयमित होते त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी मिळत असे, जी दुर्मिळ होती. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी होते. विश्वामित्रांनी खूप मेहनत करून ही पदवी मिळवली. मानवाला 3 चक्षु असतात: ज्ञानचक्षु, दिव्यचक्षु आणि परमचक्षु. ज्यांचा ज्ञानचक्षु जागृत होतो ते ऋषी, दिव्यचक्षु जागृत होतो ते महर्षी आणि परमचक्षु जागृत होतो ते ब्रह्मर्षी. याला अपरिमित योग साधना लागते. म्हणून ऋषी वनात असतात असा समज रूढ झाला. कारण एकांतासाठी ते लोकांपासून दूर जात, काही कारणानेच समाजात येत. ते कार्य झाले की परत तपश्चर्येसाठी जात असत. आपले पूर्वज थोर होते. त्यांनी जे ज्ञान मिळवले आहे त्यात त्यांची अपार मेहनत आहे. त्यांचा आदर करायला हवा, अनादर करू नये. 14 मनु होते म्हणजे मनुच्या 14 पिढ्या होत्या. ते वेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले. माहिती मिळवणे, त्याचा जीवनातील उपयोग शोधणे आणि हे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचवणे हे कार्य ऋषींनी केले. त्यांच्या चुका काढण्यापेक्षा आपल्या जाणीवा सुधारून त्यात बदल करणे स्तुत्य आहे. पूर्वज व्रतस्थ जगले. त्यांचे नाव घ्यायची आणि ते आपल्या नावापुढे लावायची आपली पात्रता व्हावी, इतकीच योगेश्वर चरणी प्रार्थना. श्लोक 8 आणि 9. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. शब्दार्थ. मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भजतात. निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत, तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि
मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. भावार्थ: ऋषीमुनींनी जे ज्ञान मिळवले ते योग साधनेने मिळवले. मन एकाग्र करून विश्वाची रहस्ये जाणून घेतली. मन एकाग्र करायला श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. साधना केली की आपले मन वैश्विक शक्तीशी जोडले जाते आणि आपल्याला त्रिकाल ज्ञान होते. शोध या नेणिवेतून लागतात. माणसाच्या उत्क्रांतीचा विचार केला तर माणसाची प्रगती बघून थक्क व्हायला होते. अश्मयुगात गुहेत राहणारा माणूस रामाच्या जन्मापर्यंत महालात राहू लागला. झाडाची पाने साली पांघरणारा माणूस भृगु ऋषींच्या काळात उंची वस्त्रे घालायला लागला. 2 पायांवर चालणाऱ्या माणसाला चाकाचा शोध लागला. माणसाऐवजी प्राणी चाक ओढू लागला. ही प्रगती आपोआप झाली नाही आणि हे शोध ज्यांनी लावले त्यांनी त्याचा उपभोग घेतला नाही. ते झोपडीत राहून वल्कले नेसून पदभ्रमण करत राहिले. त्यांनी ज्ञानाची कास सोडली नाही. ते ज्ञानदान करत निष्कांचन अवस्थेत राहिले. भात कण्या खाऊन स्वाभिमानाने राहिले. ते लाचार झाले नाही. सत्तेसाठी ऐशो आरामासाठी सत्तेपुढे झुकले नाहीत. इतरांचे जीवन सुखकर बनवून स्वतःमध्ये कितीही कष्ट सोसायची शक्ती जोपासत राहिले. शिस्त, साधेपणा, ज्ञानदान, तप हीच त्यांची संपत्ती आणि ताकद होती. ईश्वराच्या अनुसंधानात राहिले. संसाराच्या तापातून मुक्त राहिले. महाभारत का घडले? विद्यार्थी गुरुच्या घरी न जाता गुरु विद्यार्थ्याच्या घरी आला आणि मूल्यांचा ऱ्हास झाला. याचे ऋण भीष्म आणि द्रोणाचार्यांना वेदनादायी मृत्यूने फेडावे लागले. गुरुचा ज्ञानाचा मान ठेवेल तोच समाज प्रगतीपथावर राहतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.